राहिला नीलमताई गोरेंचा प्रश्न, त्यांच्यावर कोणी टीका केली तर मग त्यांच्या संविधानिक पदाचा गैरवापर करून त्या जर कोणाला हक्कभंगाची इतर नोटीस पाठवणार असतील तर मला त्यांना सांगायचंय की जे आहे ते खरं बोला. रुपाली चाकणकर संविधान पदावर होत्या म्हणून मग त्यांची चौकशी नाही करायची का? कारण आता त्यांचे फोटो समोर आले, त्यांचे काही दबाव आणलेले जे आहेत ते पुरावे समोर आले, मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलेले. मुख्यमंत्र्यांनी अशा ज्या कोणी आमदार असतील किंवा ज्या संविधानिक पदावर आहेत आणि ज्या चुकीचं काम करतायत त्यांच्यावर जे आहे ते सुमोटो ऍक्शन घेणं गरजेचं. प्रशासकीय अधिकारी, IAS, IPS अधिकारी, अनेक उद्योजक जे आहेत ते त्याला ऑफिसमध्ये भेटायला जायचे. मग अशोक खरात जे आहे ते नीलम गोरेंना भेटायला जे गेले ते नीलम गोरेंना भेटण्यासाठी कशासाठी गेले? मग फक्त नीलम गोरे जर त्यांच्या मंत्रिपदासाठी आणि आमदारकीसाठी तिथं जात असत्या तर त्या ऑलरेडी त्यांच्या ऑफिसला गेल्या होत्या. मग आता हवाला रॅकेट जे आहे त्या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत, काही जे आहेत ते वेगवेगळ्या आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जे अशोक खराचे आहेत ते समोर येत आहेत. मग याच्याशी नीलम गोरेंचा काही संबंध आहे का याची चौकशी आता SIT ने करणं गरजेचं आहे. नीलम गोरे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आहेत. एकनाथ शिंदेचा या संदर्भामध्ये तुम्ही भेटून त्यांच्या विरोधातली तक्रार करण्यासाठी पक्षांतर्गत कारवाई करावी व दुसऱ्या बाजूला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये विधान परिषदेचे उपसभापती आहेत कोण काय पत्रव्यवहार करणार आहे? हे बघा, त्या नीलम गोरे एका जबाबदार पदावर आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या ज्या आहेत त्या नेत्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की या संदर्भातली जी तक्रार आहे ती मी त्यांच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांकडे करणार आहे. आणि राहिला नीलमताई गोरेंचा प्रश्न, त्यांच्यावर कोणी टीका केली तर मग त्यांच्या संविधानिक पदाचा गैरवापर करून त्या जर कोणाला हक्कभंगाची इतर नोटीस पाठवणार असतील तर मला त्यांना सांगायचंय की जे आहे ते खरं बोला. आजपर्यंत तुमचं जे राजकारण, राजकीय काम आहे ते खऱ्या मुद्द्यांवर चालत आलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी मी जे काही बोलत आहे ते जबाबदारीनं बोलत आहे. काही त्यांच्याबरोबरची लोक जी आहेत ती माझ्या संपर्कात आली, त्यांनी मला इथे येऊन माहिती दिलेली आहे आणि उद्या जर कशी काही वेळ आली तर त्या लोकांना सुद्धा कॅमेरा समोर मी आणू शकतो. ठीक आहे, त्याच्याविषयी मी बोलली. अशोक खरातचा शिक्षण क्षेत्रात देखील दबदबा होता का अशी चर्चा चालते. अशोक खरातचा शिक्षण क्षेत्रात देखील दबदबा होता का असा चर्चा चालू, कारण की जो साधारण ID घोटाळा झाला होता त्याचा भाऊ दिलीप खरात आहे, त्याला केसरकरांच्या मध्यस्थीनं शाळातले ID अशोक खरातनं मिळवून दिल्याची सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. अशोक खरातचे शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे ते संबंध होते अशी अनेक वेळेला माहिती जी आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे. परंतु मला वाटतं की SIT कडे तो तपास आहे. SIT कडे अधिक माहिती जी आहे, अनेक लेखी तक्रारी असतील किंवा पुराव्यासहित माहिती पोहोचली असेल आणि त्या संदर्भात जी आहे ती चौकशी त्यांचा ज्यांच्याशी संबंध असेल त्यांच्याबरोबर निश्चित होईल. नीलम गोरेंची चौकशी SIT ने करावी असं नीलम गोरेंची SIT ने चौकशी केलीच पाहिजे. आता रुपाली चाकणकर संविधान पदावर होत्या म्हणून मग त्यांची चौकशी नाही करायची का? कारण आता त्यांचे फोटो समोर आले, त्यांचे काही दबाव आणलेले जे आहेत ते पुरावे समोर आले, त्यांच्याविषयी काही तक्रारी जेव्हा मीडियाने हे प्रकरण लावून धरलं, जनतेने जेव्हा हे सोशल मीडियावर प्रकरण लावून धरलं तेव्हा जी आहे ती संविधान पदावर असलेल्या रुपाली चाकणकरांवर जी आहे ती राजीनाम्याची कारवाई केलेली असेल किंवा आता जो काही समन्स आलेला असेल, म्हणजे संविधानिक पद घ्यायचं आणि माझ्यावर कुणी काही कारवाई करायची नाही, माझ्यावर कुणी काही आरोप करायचे नाही, अशा भ्रमात जर काही महिला तिथं जर आमदार किंवा काही महिला नेत्या काम करत असतील तर आता त्यांनी ते विसरावं. मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलेले. मुख्यमंत्र्यांनी अशा ज्या कोणी आमदार असतील किंवा ज्या संविधानिक पदावर आहेत आणि ज्या चुकीचं काम करतायत त्यांच्यावर जे आहे ते सुमोटो ऍक्शन घेणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रकरणात नामवरून आवारी नावाच्या व्यक्तीचं नाव येते. सुषमा अंधारे म्हणतात की दीपक केसरकरांच्या सोबत हा व्यक्ती कायम असतो आणि तो खरातच्या देखील संपर्कात होता आणि या व्यक्तीने अनेक नेत्यांचे काळे पैसे पांढरे करून दिलेले आहेत असं सुषमा अंधारे आरोप करतात. आवाऱ्यांचे फोटो अनेक ठिकाणी आलेले आहेत आणि आपण टीव्हीवर सुद्धा बघतोय की बऱ्याच नेत्यांबरोबर काही अधिकाऱ्यांबरोबर आवारी जी व्यक्ती आहे ती तिथं होती. आता ती तो कुठला पदाधिकारी आहे, तो कुठल्या बँकेचा अध्यक्ष आहे हे मला माहित नाही, परंतु ज्या अर्थी तो अनेक फोटोंमध्ये तिथं दिसतोय त्या अर्थी त्याचा संबंध हा अशोक खरातशी जो आहे तो खूप जवळचा आहे. त्यामुळे आवाऱ्यांची जी चौकशी आहे ती SITची होणारच आहे. SIT मृदुबाबा अशोक खरातच्या जेव्हा सगळं तपास करते त्यावेळेस असं समोर येते की अनेक बड्या व्यक्तींचे त्यांनी नंबर जे आहेत ते डमी नावाने सेव्ह केलेले आहेत. त्यामुळे तपासात कसाला पोलिसांना तपास करण्यासाठी अडचण येते. नेमकी कुणाचं नाव आणि कुणाचं डमी नाव लिहिलं हे कळत नाही.
तेव्हा अशोक खरात हा राजकीय व्यक्तींच्या संपर्कात होता. अनेक राजकीय नेते जे आहेत किंवा अनेक राजकीय महिला नेत्या त्याचा जो आहे तो स्वतःचं भविष्य जाणून घेण्यासाठी खरातला संपर्क करायचा. परंतु असं समोर येतंय की अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांचे जे नंबर आहेत ते राजकीय नेत्यांच्या किंवा महिला नेत्यांच्या नावाने नाहीत, ते वेगळ्या नावाने आहेत आणि म्हणून मग कदाचित पोलीस यंत्रणेला ते शोधण्यासाठी त्रास होत असेल. परंतु जे आहे ते आता ट्रू कॉलर आहे किंवा अनेक वेगवेगळे नंबर त्याच्या मोबाईलमध्ये जे काही 4-5 हजारच्या वर नंबर असतील त्याची चौकशी होईल. आणि मला वाटतं की अनेक म्हणजे 39 अधिक आमदार, अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय मंत्री, IPS अधिकारी, IAS अधिकारी जे आहेत यांचे जे नंबर आहेत ते त्याच्याकडे आहेत आणि त्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे. बघा, अशोक खरातला कुणी एकदा भेटायला गेलं आणि त्याच्याकडून जर कुणी भविष्य जाणून घेतलं असेल तर निश्चितच आक्षेप नाही. परंतु तो त्याची विकृती समोर आली, त्याच्यानंतर वारंवार तुम्ही त्यांच्याकडे जात होता, तो त्यांनी तुम्हाला भेटायला येत होता, तुमचं जे आहे त्यांच्याशी काही संबंध आहेत हे जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र जे आहे ती चौकशी होणं गरजेचं आहे. आणले ना ठीक आहे. हे बघा, नीलम गोरे या संविधानिक पदावर आहेत, त्यामुळं त्यांची चौकशी होणं फार अवघड आहे. यासाठी आहे कारण संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती अशा करू शकत नाहीत, यासाठी हे प्रकरण दाबलं जाऊ शकतं. परंतु माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जसा पेनड्राईव्ह आम्ही नगरच्या एसपींकडे दिला, एसपींकडून जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला आणि आपण तातडीनं नाशिक पोलिसांना जे आहे ते अशोक खरातला बेड्या टोकण्याची, त्याच्यावर कारवाई करण्याची ज्या पद्धतीनं ऍक्शन घेतली त्या पद्धतीनं मग संविधानिक जबाबदारी पदावर असणाऱ्या नीलम गोरे जर अशा पद्धतीनं त्याला पर्सनली भेटत असतील, भविष्य जाणून घेत असतील, का इतर त्यांच्याशी काही संबंध आहेत याची चौकशी करून जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं.